फारुख शाब्दी हे एकमेकांचे जरी विरोधक असले तरी त्यांनी एका कार्यक्रमामध्ये एकमेकांना मान सन्मान दिला। परंतु माजी आमदार नरसय्या आडम आणि माजी महापौर महेश कोठे यांनी या कार्यक्रमादरम्यान समोरासमोर येऊन सुद्धा एकमेकांना पाहिलं सुद्धा नाही। नेमकं कुठं आणि कसा हा प्रकार घडला पाहूया। राजकारणात अनेक जण एकमेकांचे शत्रू आणि मित्र असल्याचं पाहायला मिळतं। काहींचे वैचारिक मतभेद असतात तर काही जण एकमेकांचे राजकीय कट्टर विरोधक असतात। पण काही सार्वजनिक कार्यक्रमात एकमेकांचे राजकीय विरोधक असले तरी एकमेकांना सन्मान देतात, हे चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळालं। सोलापुरातल्या एका कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वपक्षीय नेत्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवलेली होती। याच कार्यक्रमाला माजी आमदार आडम मास्तर, माजी महापौर महेश कोठे, माजी नगरसेवक तौफिक शेख, MIMचे पक्षाचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी, MK फाउंडेशनचे महादेव कोगनोरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, राष्ट्रवादीचे नेते सुधीर खरटमल, माजी महापौर आरिफ शेख, माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्यासह नेते मंडळी उपस्थित होते। तौफिक शेख आणि फारुख शाब्दी यांचे वैचारिक मतभेद असताना सुद्धा त्या दोघांनी एकमेकांना सन्मान दिल्याचं पाहायला मिळालं। या सुधीर खरटमल यांचीही मध्यस्थी दिसून आली। एकीकडे असं चित्र असताना आडम मास्तर यांना पुरस्कार दिला जात होता तेव्हाच महेश कोठे यांचं स्टेजवर आगमन झालं, पण कोठे त्या फ्रेममध्ये गेले नाहीत। आडम खाली जात असताना कोठे आणि मास्तर यांनी एकमेकांना साधं पाहिलं सुद्धा नाही।